कुठं म्हणते नवरा वाईट असतो, पण काही नवरे खूपच वाईट असतात, काही नवरे खूपच चांगले असतात. बायकोच्या घरी म्हणजे आईवडिलाला फोन नाही लावू द्यायचा, तिच्या बहिणीला भावाला बोलू नाही द्यायचा. फोन लावला तर फोन कशाला लावला, तू काही खुश नाहीस का, तुला करमत नाही का, अशा गोष्टी. आणि आपल्या स्वतःच्या बहिणीचा मात्र रात्रंदिवस जरी फोन आला तरी चालते, कारण की ती त्याची लाडाची बहीण आहे. म्हणजे लाडाची बहीण म्हणजे तिच्याकडे पैसे आहेत, ती लाडाची. जे गरीब आहे, सासू सासरे, बायकोचे आईवडील, त्याला फोन नाही लावू द्यायचा, कारण की काही गरज आहे फोन लावायची. तुला सगळे भेटते नाही तर खाया प्यायला, कपडे लते सगळ्या गोष्टी आहेत ना, मग कशाला फोन लावायचा आहे. तुला आम्ही कसली कमी पडू देतो का, नाही ना, मग कशासाठी फोन करतेस. म्हणजे त्याच्या मुलीला भरपूरच कमी असते नाही का, म्हणून तर घडी फोन करायचा, घडी विचारायचं घरी काय चाललं आहे, काय नाही, सगळे बरे आहेत का, कसे आहेत, हे सगळं तिला हक्क आहे बोलण्याचा. बायकोला नसतोय, कारण की बायकोच्या घरी भरपूर आहे, बहिणीच्या घरी नाही का. बहीण का फोन करते, कारण की तिला काळजी आहे तिच्या पप्पाची, वडिलांची, आईची. बायकोला नाही, तिला वडील नाही, तिला आई नाही, बहीण नाही, भाऊ नाही, काही नाही. तिला पण काळजी वाटते, घरी बोलावंसं वाटते. का हे भेदभाव का असते असं माहीत नाही. हे असं सगळं का आहे, कशामुळं चांगलं नाही वाटत. पण सगळेच असे नसतात, काही चांगले असतात, काही वाईट असतात. परिस्थिती सगळ्याला अशी नसली पाहिजे, कारण की सगळ्यालाच आईवडिलांची आठवण येते, सगळ्यालाच बोलावं पण वाटते. बहीण भावाला, आईवडिलाला बोललं नाही तर चांगलं वाटत नाही ना, एकलं असं वाटतंय. आपला कोण आहे जीवनामध्ये असं वाटतंय आहे.